अहो आमच्या कामानं आमच्या टकोरीची केसर आहे ना ती अक्षरशः होऱ्यानं पाठ्यानं ते वाहून शेणखतन माती मटेरियल टाकून अक्षरशः ही कपाळ अशी कुरडी पडायला लागली. आता आमच्या शेतकऱ्यांना आता आमचे आता लगीन झालं आहे म्हणून बरं आहे बाबा. नंतर ज्या काय पोराचं लगीन नाही झालं हे असं टकल पडल्यावर मिळेल का पूर्वी सांगा बरं तुम्ही सांगा. इमानदारीने सांगायचं. मग हे असं जर झालं शेतकऱ्याने एवढं मोठं कष्ट करायचं वरनं फायदा बी नाही. मी म्हणतो फायदा झाला म्हणजे पैसे पाणी जरा असलं म्हणजे मी म्हणतो लगीन तरी होईल त्याचं. पण झालं आहे काय माहीत आहे का एक तर काम करून 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 त्याचं याची टकलं पडायला लागली ती टेन्शन व्हायलंच पुन्हा कष्ट व्हायलंच एक सोपं आहे काय तेव्हा. मी सगळं एवढं अभ्यायचं करायचं आणि वरनं लगीन नाही झाल्यावर मग काय त्यानं तंतून घेऊन फिरायचं का रस्त्यानं. पुन्हा वरनं पाहुणे रावळे म्हणणार पोराचं लगीन होणार बापाला टेन्शन येणार आईला टेन्शन येणार पोराला डबल येणार किती अवघड आहे. मग हे असं जर होत असलं शेतकऱ्याच्या पोरांचं तर पोराने काय करावं. मग तुम्ही एवढं ती शेतकरी बिचारा बळीराजा एवढा कष्ट करून तरी काय उपयोग आहे मला सांगा बरं. एवढं काबाड कष्ट करायचं आणि त्या पोराचे लग्न नाही होईना गेलं त्याला किती टेन्शन आहे. तुम्ही जरा विचार करा बरं. तुम्ही बघणारेसुद्धा विचार करा सर्व्हिसवालीसुद्धा तुम्ही विचार करा. तुम्ही बिझनेसवाल्याला देताय बाकीच्या सर्व्हिसवाल्याला देताय मग आम्ही शेतकऱ्यावाल्यांनी काय करायचं बाहेरच्या देशात जायचं का काय. बघा विचार करा. शेतकरी पोरं काबाड कष्ट करते जी त्यांच्या खांद्याचं तुकडं उडून गेलं खांद्याचं काम करून तरी बी तुम्हाला काय वाटेना. बघा विचार करा जरा बघा.